नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय गुड न्यूज घेऊन। जी की IDBI बँक आहे ते IDBI बँकेने रिसेंटली म्हणजे कालच जे की समजा ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ही जी की पोस्ट आहे याच्या बाबतीत नोटिफिकेशन काढलेलं आहे। जवळपास 600 वॅकन्सीज जे आहे त्यांनी डिक्लेअर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये याच्या अगोदर एक्झिक्युटिव्हचं नोटिफिकेशन आलं होतं। त्या एक्झिक्युटिव्हच्या नोटिफिकेशनमध्ये जवळपास 1000 वॅकन्सीचं नोटिफिकेशन होतं, त्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला। परंतु एक्झिक्युटिव्हचं नोटिफिकेशन जेव्हा आलं होतं त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांना जामचं नोटिफिकेशन येण्याचं चाहूल लागली होती समजा। तर त्यामध्ये त्यांना एक दुधा मनस्थिती होती, जर एक्झिक्युटिव्हला अप्लाय केलं तर जामला अप्लाय करता येईल का? तर असं काही नोटिफिकेशनमध्ये त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं नाहीये। ज्यांनी एक्झिक्युटिव्हमध्ये अप्लाय केलं त्यांना जामला अप्लाय करता येणार नाहीये असं काही सांगितलेलं नाहीये। त्यामुळे ज्यांनी एक्झिक्युटिव्हला अप्लाय केलं ते जामला सुद्धा अप्लाय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो। आणि या जामच्या ॲडव्हर्टाइजमध्ये मागच्या वर्षीच्या ॲडव्हर्टाइजमध्ये आणि या ॲडव्हर्टाइजमध्ये काय चेंजेस आहे त्याबद्दल मी तुम्हाला इथे क्लिअर करून देणार आहे। तर मागच्या वर्षी काय होतं की पूर्ण इंडिया जे आहे की वॅकन्सी असायच्या आणि जे काही मणिपाल कोर्स असायचा, यावर्षी मणिपाल कोर्स आहे का? नाहीये। डायरेक्ट एकदा तुम्ही एक्झाम क्रॅक केली आणि एक्झाम क्रॅक केल्यानंतर इंटरव्ह्यू क्रॅक केला की डायरेक्ट तुम्हाला काय करणार आहे, जॉब भेटणार आहे आणि जे की समजा सॅलरी आहे ती सॅलरी तुमची स्टार्ट होणार आहे। मग पुन्हा चेंजेस काय आहे की जे काही समजा यांनी झोन पाडलेले IDBI वाल्यांनी, ओके, मग त्या झोन वाईज वॅकन्सी जे आहे ते रिक्रूट केले जाणार आहे। मग महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3 झोन पाडलेले आहे समजा। तर त्या 3 झोनमध्ये किती वॅकन्सी येते मी तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्रामध्ये 3 झोन कोणकोणते? त्यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे। मग हे झोन कसे पाडले? समजा या झोन मधून जर तुम्हाला अप्लाय करायचे आणि कोणत्याही एकाच झोन मधून अप्लाय करता येणार आहे, तुम्हाला तिन्ही झोन मधून अप्लाय करता येणार आहे का? नाही। एक तर मुंबई किंवा पुणे किंवा नागपूर एकाच झोनला तुम्हाला चूज करावं लागेल आणि त्या झोनला चूज केल्यानंतर त्या झोन मध्ये कमीत कमी तुम्हाला 10 वर्ष सर्व्हिस करावी लागेल असं त्यांनी काय केलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे। आणि पुन्हा एक गोष्ट सांगायची झाल्यास जे काही समजा महाराष्ट्रामधून अप्लाय करणार आहे त्या महाराष्ट्रातील कॅन्डिडेटला अप्लाय करणाऱ्या कॅन्डिडेटला मराठी लँग्वेज म्हणजे महाराष्ट्राची जी काही लोकल लँग्वेज आहे ती लोकल लँग्वेज येणं कंपल्सरी विद्यार्थी मित्रांनो। किंवा बाहेर तुम्हाला अप्लाय करायचं आहे इतर स्टेटमध्ये तर ती त्याच्या स्टेटची जी काही लोकल लँग्वेज आहे ती लोकल लँग्वेज येणं तुम्हाला कंपल्सरी आहे। म्हणजे महाराष्ट्रात अप्लाय करता तर 10वीला तुमची मराठी किंवा 12वीला मराठी लँग्वेज असलेली बेटर असेल, चांगले लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर मग या ॲडव्हर्टाइज बद्दल मी आज तुम्हाला पूर्ण डिटेल्स नोटिफिकेशन जे आहे ते पूर्ण सांगणार आहे। आणि काही विद्यार्थ्यांचं गैरसमज आहे, द्विधा मनस्थिती आहे किंवा काही लोकांचं निगेटिव्हिटी आहे या बँकेबद्दल की ही बँक प्रायव्हेट आहे असं काही लोकांचा गैरसमज आहे। तसं काही नाहीये विद्यार्थी मित्रांनो। मागच्या 10 वर्षापासून मी ऐकतो की ही बँक जी आहे ती प्रायव्हेट होणार आहे, अजून पण झाली नाही। मग ही बँक जी आहे या बँकेमध्ये LIC चे बऱ्यापैकी शेअर्स आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे शेअर्स आहे आणि पूर्ण गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशननुसार ही बँक काय करते, वर्क करते। जसं प्रायव्हेट बँकेमध्ये वर्किंग कल्चर जे असतं तसं IDBI मध्ये वर्किंग कल्चर नाहीये। त्यामुळे जे काही विद्यार्थी समजा तयारी करतायत बँकिंगची, इन्शुरन्सची, रेल्वेची, त्या विद्यार्थ्यांनी ज्यांच्या हातात आता सध्या कोणताच जॉब नाहीये त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करा। कारण या ठिकाणी जे काही कॉम्पिटिशन जे आहे ते फार कमी असते। जे लोक समजा ज्यांची तयारी चांगली आहे ते लोक फॉर्म भरत नाही आणि नॉर्थ इंडियावाले जे आहे ते इकडे IDBI ला फॉर्म भरत नाही जास्तीत जास्त। का जागा काय आहे, मुंबई, पुणे, नागपूर साईडला जास्तीत जास्त आहे। जर आपण कॅल्क्युलेशन केलं, मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, जर 500 वॅकन्सी आहे पूर्ण इंडियामध्ये तर महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 235 वॅकन्सी आहे आणि पुन्हा 100 वॅकन्सी जे आहे ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसरच्या आहे त्यामध्ये पण महाराष्ट्राच्या वाटेला काही वॅकन्सीज येतील। त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करा। जे विद्यार्थी समजा इलिजिबल आहे त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करा। विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन घेऊन ठेवा पहिले, नंतर तुम्ही चूज करा तुम्हाला जॉईन करायचं की नाही करायचं। आणि 50-55 हजार रुपये महिना आहे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 6.50 लाखाचं पॅकेज आहे। त्यामुळे हे लक्षात घ्या की ज्यांच्याकडे काहीच नाहीये त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो। ओके, हे सगळं नोटिफिकेशन जे आहे या नोटिफिकेशन मध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहे ते मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्या व्हिडिओला लाईक करायचे आणि जे नवीन असतील समजा या यूट्यूब चॅनलला त्यांनी काय करायचे, सबस्क्राईब करायचे। मग आता आपण काय बघणार आहोत या नोटिफिकेशन मध्ये, या ॲडव्हर्टाइज बद्दल एज्युकेशन काय लागतं, नंतर या ठिकाणी एज क्रायटेरिया काय आहे, नंतर एक्झामचा पॅटर्न काय आहे, मी कोणत्या झोन मधून अप्लाय केला पाहिजे आणि किती झोन मधून अप्लाय करू शकतो, नंतर या करिअर प्रोस्पेक्ट कसा आहे या पोस्ट बद्दल, नंतर एजचा क्रायटेरिया किती तारखेपर्यंत कंप्लीट पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय करतोय, क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो। चला तर मग आता या ठिकाणी बघा
1 ऑक्टोबर 2024 नुसार जो काही एज्युकेशनचा क्रायटेरिया आहे किंवा एजचा क्रायटेरिया आहे तो तुमचा पाहिजे. म्हणजे मिनिमम एज किंवा मॅक्झिमम एज 1 ऑक्टोबर 2024 ला कन्सिडर करायचंय आणि एज्युकेशन सुद्धा 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमचं कंप्लीट पाहिजे. आता हे नोव्हेंबर 2024 ला म्हणजे काल 20 नोव्हेंबर 2024 ला ही ऍड आली. ओके, तर ऍप्लिकेशन किती तारखेपर्यंत तुम्ही करू शकता? आजपासून 21 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणारे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं महत्वाच्या डेट ज्या आहेत त्या इथे. नंतर वॅकन्सी ज्या आहे, आता मुंबई झोन असेल, पुणे झोन असेल आणि नागपूर झोन असेल, या झोन वाईज वॅकन्सीज कशा आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्हाला दिसत असेल तर कॅटेगरी वाईज वॅकन्सीज कशा आहे. आता मी फक्त झोन वाईज तुम्हाला वॅकन्सीज सांगेल. जर तुम्हाला मुंबई झोन मध्ये अप्लाय करायचं आहे महाराष्ट्रामधून तर तुम्हाला मराठी कंपल्सरी आहे. लँग्वेज बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, तरच तुम्हाला मुंबई झोन मधून अप्लाय करता येणार आहे. नागपूर झोन मधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठी, नंतर पुणेमध्ये जर अप्लाय करायचं आहे गोवा आणि महाराष्ट्र येतो या ठिकाणी, आणि इथे कोकणी आणि मराठी सुद्धा कंपल्सरी आहे. जर मुंबईचा विचार केला तर 125 जागा आहे जामच्या, नंतर नागपूरचा 50, नंतर इथे पुण्याच्या वॅकन्सी ज्या आहे त्या आहे 60. ओके, टोटल जर विचार केला ऑल इंडियाच्या त्या आहे 500. किती आहे? 500. आता महाराष्ट्राच्या वाट्याला जर विचार केला तर कॅल्क्युलेशन जर केलं आपण, समजा हे 110 आणि हे 125, जवळपास म्हणजे 235 वॅकन्सी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या वाट्याला आहे 500 पैकी. ओके, आणि ऍग्रिकल्चर ऍसेट ऑफिसरच्या वॅकन्सी सुद्धा महाराष्ट्राच्या वाट्याला असतील, त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेल. आता या कॅटेगरी वाईज वॅकन्सी ज्या आहे ह्या इथे तुम्हाला दिसत आहेत. मी याच्या बाबतीत काही एक्सप्लेन करणार नाहीये, तुम्ही बघून घ्यायचं आहे की आपल्या कॅटेगरी वॅकन्सी किती आहे आणि आपल्याला अप्लाय ओपन मधून करायचं की आपल्या कॅटेगरी मधून करायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर हे जे आहे, जे लोक महाराष्ट्रामधून अप्लाय करणार आहे त्या विद्यार्थ्यांना मराठी येणं कंपल्सरी आहे. 10वीला किंवा 12वीला मराठी असणं गरजेचं आहे. तेच विद्यार्थी इथे मुंबई, पुणे, नागपूर या 3 झोन मधून तुम्ही अप्लाय करताय. ओके, आपण नाशिकला बिलॉंग करतो तर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी मुंबई झोन जो आहे तो चूज करायला हरकत नाही. माझं सजेशन असेल तुम्हाला की तुम्ही मुंबई झोन मधून अप्लाय करायला पाहिजे, कारण या ठिकाणी बाकीच्या झोन पेक्षा कट ऑफ कमी असू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे? तर शेवटी तुमचा निर्णय आहे तुम्हाला कुठून अप्लाय करायचं आणि काय करायचंय. आणि पुन्हा एक सांगतोय की झोन एकच चूज करायचंय अप्लाय करताना, तिन्ही झोन मधून तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. क्लिअर आहे? ठीक आहे. ओके, बघा हे ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसरच्या वॅकन्सीज आहे. आता या वर्षीपासून त्यांनी ऍडव्हर्टाइज मध्ये काढलं ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसरच्या. त्यांना ॲग्री रिलेटेड बिझनेस वाढवायचा असेल किंवा ॲग्री रिलेटेड ब्रँचेस जे आहे ते वाढवायचे असेल, यासाठी त्यांनी ॲग्री ॲसेट ऑफिसरची एक पोस्ट जी आहे ती काय केलेली आहे, क्लिअर नवीन जे आहे तयार केलेली आहे. पॅन इंडियाचा जर विचार केला म्हणजे पूर्ण इंडियामध्ये वॅकन्सी ज्या आहे ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसरच्या त्या आहे 100. आणि ह्या कॅटेगरी वाईज वॅकन्सी मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहे, तुम्ही बघून घ्यायच्या तुमच्या कॅटेगरीला वॅकन्सीज किती आहे आणि कुठून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी मग यासाठी एज क्रायटेरिया काय लागणार, एज्युकेशन काय लागणार, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी मिनिमम एज क्रायटेरिया आणि मॅक्झिमम एज क्रायटेरिया जो आहे तुमच्या समोर ठेवलेला आहे. या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत जे काही समजा सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 20 वर्ष काय पाहिजे, कंप्लीट पाहिजे, तरच तुम्ही अप्लाय करू शकता, अन्यथा अप्लाय करता येत नाही. नंतर जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत 25 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे, तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. ओके, मग इथे जनरल ईडब्ल्यूएस चा मुद्दा मी इथे क्लिअर केला. पण मग मी ओबीसी आहे किंवा एससी आहे किंवा एसटी आहे, पीडब्ल्यूडी आहे, यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे का? आहे. तर एससी एसटी साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. नंतर ओबीसी साठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. आणि जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी किती 10 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हा जो आहे एजचा क्रायटेरिया जो आहे तुमच्या समोर मी ठेवलेला आहे ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी आणि जाम ज्युनियर असिस्टंट मॅनेजर साठी किंवा ग्रेड ओ ऑफिसर असं सुद्धा त्याला म्हटलं जातं जर्नलिस्ट मधून. ओके, मग सर एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे? तर एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे जाम साठी जनरल जो आहे जर्नलिस्ट साठी ग्रेड ओ, आणि इकडे ग्रेड ओ ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी स्पेशलिस्ट साठी कोणकोणता एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो तुमच्या समोर मी ठेवलेला विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी जाम जनरल बघा, जाम ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, ओके, यासाठी
जे काही समजा किंवा ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसरसाठी पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे आयडीबीआयने. ओके, तर यासाठी मिनिमम पर्सेंटेज किती लागते? 60%. ओके, किती लागतात? 60%. जे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, आणि जे एससी एसटी कॅन्डिडेट्स आहे किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट त्यांच्यासाठी किती आहे? 55% सहित त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. मग बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज्ड अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट. ओके, पासिंग ओनली डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर्ड क्वालिफाईंग द एलिजिबिलिटी. डिप्लोमा इथे चालणार नाही. मग यासाठी बी ए असेल, बी कॉम असेल, बीएससी असेल, बीई असेल, बी कॉम असेल, वायसीएम मधून ग्रॅज्युएशन झालेला असेल, इग्नो मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पण 60% सहित जनरल आणि ईडब्ल्यूएस ओबीसी साठी, आणि जे की एससी एसटी साठी आहे त्यांना 55% सहित ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पाहिजे, ते विद्यार्थी ते अप्लाय करू शकतात. जर्नलिस्ट साठी, जाम साठी. कशासाठी? जाम साठी. हे लक्षात ठेवा. ओके, मग ॲग्रिकल्चर, जे की ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर आहे, यासाठी 4 वर्षाची डिग्री पाहिजे. किती? 4 वर्षाची. कशामध्ये झालेली पाहिजे? तर या ठिकाणी बीएससी ॲग्री, नंतर बीटेक, नंतर बीई इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फिशरी सायन्स, हे जे काही ब्रँचेस आहे या ब्रँचेसमधून तुमचं एज्युकेशन झालेलं पाहिजे, ते विद्यार्थी ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसरसाठी अप्लाय करू शकतात. क्लिअर आहे? तर एज्युकेशनचा क्रायटेरिया जो आहे तो मी या ठिकाणी क्लिअर केला विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग पासिंग पर्सेंटेजचा क्रायटेरिया सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर जनरल साठी आणि ईडब्ल्यूएस ओबीसी साठी किती? 60% सहित ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात, आणि एससी एसटी आणि जे की पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे यांचं 55% सहित ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, मग पुन्हा क्वालिफिकेशन मध्ये काय सांगितलं? कम्प्युटर लिटरसी कंपल्सरी आहे. ओके, म्हणजे कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर. एक्सपेक्टेशन आहे, कंपल्सरी आहे का? नाही. ओके, कम्प्युटर मध्ये तुमचं कमीत कमी एमएससीआयटी लेवलचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे, किंवा आयटी रिलेटेड ऍस्पेक्ट्स. ओके, म्हणजे कमीत कमी कम्प्युटर आपल्याला ऑपरेट करता आलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याला काय केलं जाईल? इथं प्रिफरन्स दिला जाईल. आणि पुन्हा सांगितलं लँग्वेज प्रोफिशियन्सी. ओके, फॉर जर्नलिस्ट. ओके, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधून जर अप्लाय करतायत, व्हॅलिड डोमेसिल सर्टिफिकेट फॉर सेल्फ कॅन्डिडेट्स हॅव्हिंग स्टडीड द लोकल लँग्वेज. ओके, पर्टिनिंग टू एनी स्टेट ऑफ द अप्लाइड झोन इन 10th or क्लास 12th स्टँडर्ड शाल बी प्रिपेअर्ड. ओके, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधून जर अप्लाय करताय तर तुम्हाला मराठी कंपल्सरी विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. मराठी येणं तुम्हाला कंपल्सरी आहे. जर 10वी 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर किंवा सर्टिफिकेटवर जर मराठी असेल सब्जेक्ट तर तुम्हाला काय केलं जाईल? प्रिफरन्स दिला जाईल. हे त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये काय केलंय? क्लिअर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. कम्प्युटर लिटरसी असं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे का? नाही, फक्त लिटरेट पाहिजे तुम्ही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला. मग या ठिकाणी जे काही समजा ऑनलाईन पेमेंट आपल्याला करायचे, ओके, फॉर्म भरत असताना सर फॉर्म भरण्यासाठी फीस किती आहे याच्या बाबतीत आपण तुम्हाला क्लिअर करणार आहोत. जे जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरी आहे यांच्यासाठी जवळपास 1050 रुपये फीस आहे. ओके, आणि जे काही एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी आहे 250 रुपये फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. किती आहे? 250 रुपये. सगळे चार्जेस कन्सिडर करून ही फीस तुम्हाला भरायची आहे. या फीस भरल्यानंतरच तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होणार आहे. तसा फॉर्म सबमिट होणार नाहीये, आणि 30 नोव्हेंबर 2024च्या आत तुम्हाला फीस भरायची आहे, हे लक्षात घ्या. ओके, तरच फॉर्म सबमिट होईल, फॉर्म सबमिट होणार नाही अन्यथा. ओके, नंतर जी काही ऑनलाईन टेस्ट आहे त्या ऑनलाईन टेस्टचं शेड्यूल कसं असणार आहे? ऑनलाईन टेस्टचं शेड्यूल जे आहे, ऑनलाईन टेस्ट शेड्यूल टू बी हेल्ड इन डिसेंबर 2024. ओके, म्हणजे डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये काय होईल? जी काही ऑनलाईन टेस्ट आहे ती एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. त्यांनी टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कॅन्डिडेट शुड नोट दॅट द अप्रोसेड मंथ्स आर टेंटेटिव्ह. ओके, and any change will be updated on the bank website. काही चेंजेस असेल तर बँकेच्या वेबसाईटवर काय केलं जाईल सांगितलं आहे. कॅन्डिडेट्स मस्ट रेग्युलरली चेक द वेबसाइट्स फॉर एनी इम्पॉर्टंट अपडेशन नोटिफिकेशन रिगार्डिंग प्रोसेस. त्यांनी सांगितलं जर काही चेंजेस असेल तर आम्ही आमच्या वेबसाईटवर काय करू? अपडेट करू. त्याकरता तुम्ही वेबसाईटला काय करा? व्हिजिट करत राहा. द एक्झॅक्ट डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट वुड बी अपडेटेड ऑन द बँक वेबसाईट. जे काही एक्झॅक्ट डेट आहे समजा ती बँकेच्या वेबसाईटवर काय करतील ते डिक्लेअर करतील. परंतु माझं जे काही प्रिडिक्शन्स आहे ते
डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये आयडीबीआयची जामची एक्झाम कंडक्ट केल्या जाऊ शकते. हे प्रिडिक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, कन्फर्म नाहीये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे झालं एक्झामचं डेट जे आहे ती या ठिकाणी त्यांनी टेंटेटिव्ह दिलेली आहे डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये. ओके, मग आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला 2 फेज मधून जायचे. यामध्ये तुम्हाला प्री एक्झाम द्यायची नाहीये, डायरेक्ट मेन्स एक्झाम द्यायची आहे आणि मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू या 2 तुम्हाला काय करायचे फेज मधून जायचं आहे. ओके, मग या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस बघा कशी असणार. द सिलेक्शन प्रोसेस शॅल कंप्राइज ऑफ ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट. ही तुमची काय असणार आहे सिलेक्शन प्रोसेस. द स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन टेस्ट ऑफ कॅन्डिडेट विल बी ॲज अंडर. जे की समजा ऑनलाईन एक्झामचं स्ट्रक्चर असणार आहे ते कसं असणार मी तुम्हाला पुढे सांगणार. आणि जी की एक्झामची समजा लँग्वेज आहे ती लँग्वेज कोणकोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता, तर त्यांनी सांगितलं द अबाउट टेस्ट एक्सेप्ट द टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. ओके, इंग्लिश लँग्वेज सोडून जे की समजा लॉजिकल रिजनिंग असेल, नंतर मॅथ्स असेल, नंतर जनरल अवेअरनेस असेल, ते तुम्हाला बाय लँग्वेज बघायला भेटेल. म्हणजे क्वेश्चन पेपर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेज मध्ये बघायला भेटेल, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, फक्त इंग्लिश लँग्वेज सब्जेक्ट जो आहे तो फक्त इंग्लिश मध्ये असेल. तर एक्झामचं माध्यम तुम्हाला सांगितलं इंग्लिश आणि हिंदी. आणि जे की सिलेक्शन प्रोसेस आहे त्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये ऑनलाईन टेस्ट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, नंतर ऑनलाईन इंटरव्ह्यू पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होईल तुमची. तर अशी असेल तुमची सिलेक्शन प्रोसेस. मग एक्झामचा पॅटर्न कसा आहे? एक्झामचा पॅटर्न जसा समजा आयडीबीआयचा होता एक्झिक्युटिव्हचा त्याच पद्धतीचा हा जो एक्झामचा पॅटर्न आहे जामचा, फक्त डिफिकल्टी लेवल थोडीफार जास्त असेल विद्यार्थी मित्रांनो, वेगळं काही नाहीये. मग या ठिकाणी तुम्हाला 5 सब्जेक्ट असेल. ओके, या ठिकाणी 1 2 3 आणि 4 आणि हा 5 जो आहे प्रोफेशनल नॉलेज जो आहे, जो समजा ऍडिशनल सेक्शन फॉर ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर, जो ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी अप्लाय करेल याच्यासाठी. मग सर माझं बीएससी ॲग्री झालेलं आहे, मग मी जाम साठी अप्लाय करू का ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी अप्लाय करू का दोन्हीसाठी अप्लाय करू? फक्त एकाच पोस्ट साठी अप्लाय करता येणार विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, एक तर जाम साठी अप्लाय कर, नाही तर ऍग्रिकल्चर ॲसेट साठी ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी अप्लाय कर. ओके, आणि जो ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी अप्लाय करेल त्याला प्रोफेशनल नॉलेज असेल, 60 क्वेश्चन 60 मार्काला 45 मिनिटांमध्ये. ओके, ज्याचं ॲग्री झालं तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात, किंवा ज्यांचं मी एज्युकेशन क्वालिफिकेशन जसं सांगितलं त्या पद्धतीने ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. आता जे जर्नलिस्ट साठी कोण कोण आहे, तर त्यासाठी लॉजिकल रिजनिंग, नंतर डीआय आणि इंटरप्रिटेशन 60 क्वेश्चन 60 मार्काला टाइम 40 मिनिटं. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्काला टाइम 20 मिनिटं. नंतर मॅथ 40 क्वेश्चन 40 मार्काला टाइम 35 मिनिट्स. नंतर जनरल इकॉनॉमिक बँकिंग अँड अवेअरनेस कम्प्युटर आणि आयटी 60 क्वेश्चन 60 मार्काला टाइम 25 मिनिटं. ओके, तर हा जो आहे हा जामचा जर्नलिस्टचा काय आहे एक्झाम पॅटर्न आहे. ओके, आणि जे काही ऍग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी अप्लाय करतील त्याच्यासाठी येतं असेलच, पण याच्या सोबतच त्यांना प्रोफेशनल नॉलेजचं काय करायचं आहे पेपर द्यायचा आहे. क्लिअर आहे? ठीक आहे, तर हा झाला एक्झाम पॅटर्न. नंतर जे काही समजा एक्झाम दिल्यानंतर किती विद्यार्थ्यांना इथे इंटरव्ह्यू साठी काय करणार आहे सिलेक्ट करणार आहे. द मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स सेक्शन ॲग्रिगेट विल बी डिसाइडेड बाय द बँक बेस्ड ऑन द अवेलेबल वॅकन्सीज. ओके, वॅकन्सी जेवढ्या अवेलेबल असतील त्याच्यानुसार ते काय करतील तुम्हाला इथे ऑनलाईन टेस्ट मध्ये काय करतील क्वालिफाय करतील. ओके, आता मिनिमम टोटल स्कोर टू बी कन्सिडर्ड टू बी शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ वॅकन्सीज अवेलेबल. मिनिमम कट ऑफ जो की मिनिमम कट ऑफ असेल तो कट ऑफ डिसाइड केला जाईल बँकेद्वारे असं त्यांनी सांगितलं. विल बी डिसाइडेड बाय द बँक अँड कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू. देअर शॅल बी सेक्शनल टायमिंग असेल. नंतर विदिन द ओव्हरऑल 120 मिनिट्स फॉर जर्नलिस्ट अँड 165 मिनिट्स फॉर ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर साठी. ओके, मग 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी सांगितलं पेनल्टी फॉर रॉंग आन्सर फॉर इच क्वेश्चन्स. ओके, 1/4 काय आहे निगेटिव्ह मार्किंग आहे सगळ्या सब्जेक्ट साठी. क्लिअर आहे? तर हे जे आहे एक्झाम रिलेटेड क्वेश्चन आहे, एक्झाम रिलेटेड ज्या आहे गोष्टी त्या मी इथे क्लिअर केल्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग एक्झाम क्रॅक केली
ऑनलाईन टेस्ट क्रॅक केल्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे. साधारणतः जे काही वेटेज असेल इंटरव्ह्यूचं आणि रिटर्नचं, तर रिटर्नचं वेटेज मी सांगेल साधारणतः 75% आणि जे काही समजा इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यूचं वेटेज जे आहे साधारणतः 25% असू शकतं पॅन इंडिया. ओके, तर बेस्ड ऑन द नंबर ऑफ वॅकन्सीज झोन पॅन इंडिया कट ऑफ विल बी डिसाइडेड अँड कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू. ओके, वॅकन्सी नुसार काय करतील, तुम्हाला शॉर्टलिस्ट करतील इंटरव्ह्यूसाठी. अंटिल द कंप्लीशन ऑफ द PI प्रोसेस ड्रॉइंग ऑफ द फायनल मेरिट लिस्ट स्कोर ऑप्टेन इन द ऑनलाईन टेस्ट विल नॉट बी शेअर्ड विथ एनी कॅन्डिडेट्स इन्क्लुडिंग दोज हु आर शॉर्टलिस्टेड फॉर PI. ओके, जे समजा इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले आहे त्यांचा स्कोर जो आहे त्यांना डिक्लेअर केला जाणार नाही. द कॅन्डिडेट्स हु आर सक्सेसफुल ऑन ऑनलाईन टेस्ट वुड बी कॉल्ड फॉर PI ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द बँक. ओके, तर जे ऑनलाईन टेस्ट मध्ये क्वालिफाय होतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी काय केलं जाईल, पर्सनल इंटरव्ह्यूसाठी कॉल केल्या जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. हे पूर्ण इंटरव्ह्यूच्या बाबतीत काय केलेली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इंटरव्ह्यू जो आहे तो किती मार्काचा असेल, तर 100 मार्काचा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग इंटरव्ह्यू मध्ये मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे, जे काही जनरलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 50 मार्क घेणं कंपल्सरी आहे 100 पैकी. आणि जे समजा OBC ST SC चे आणि PWD चे कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी मिनिमम 45% घेणं कंपल्सरी आहे इंटरव्ह्यू मध्ये. ओके, मग अशा पद्धतीने इंटरव्ह्यूचं जे काही वेटेज जे आहे तुमच्या समोर ठेवलेले विद्यार्थी मित्रांनो. नंतर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे या ठिकाणी. आता या जॉब बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला इथे क्लिअर करणार आहे. काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन्स, जे काही समजा सॅलरी आहे, खूप सारे विद्यार्थी सॅलरी बघून काय करतात, अप्लाय करतात विद्यार्थी मित्रांनो. तर सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. ऑन जॉईनिंग द बँक सर्व्हिसेस ग्रेड O कम्पेन्सेशन ऑफ कॉस्ट टू कंपनी. ओके, CTC जे आहे साधारणतः 6,14,000 रुपये आणि 6,50,000 रुपये पर अन्युम, म्हणजे जवळपास आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 50,000 ते 55,000 रुपये पगार तुम्हाला पर मंथ भेटेल. ओके, ॲट द टाइम ऑफ जॉईनिंगच्या वेळेस. ओके, आणि नंतर वाढत जाईल हळूहळू विद्यार्थी मित्रांनो. इथंच थांबायचं नाहीये, तुम्हाला दोन किंवा 3 वर्षानंतर प्रमोशन तुमचं होत जाणार आहे. ओके, ॲन्युअल इन्क्रीमेंट शॅल बी ग्रँटेड बेस्ड ऑन परफॉर्मन्स अदर एनी पॅरामीटर्स डिसाइडेड बाय द बँक फ्रॉम टाइम टू टाइम. ओके, द अपॉइंटी वुड बी कवर्ड अंडर द IDBI बँक लिमिटेड न्यू पेन्शन स्कीम. ओके, जी नवीन पेन्शन स्कीम लागू झालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत, त्याच्या अंतर्गत हा नवीन एम्प्लॉई जो आहे तो कन्सिडर केला जाईल असं यांचं म्हणणं आहे. ओके, तर हे लक्षात घ्या, नवीन पेन्शन स्कीम नुसार तुम्हाला पेन्शन सुद्धा भेटेल. ओके, चला पुढे. तर करिअर प्रॉस्पेक्ट, सर मी IDBI जाम जॉईन केलं किंवा IDBI एक्झिक्युटिव्ह जॉईन केलं तर पुढे करिअर प्रॉस्पेक्ट कसा आहे, नंतर ग्रोथ कशी असणार आहे माझी IDBI मध्ये, त्याबद्दल मी थोडं चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ॲज पर एक्सटेंड बँक नॉर्म्स सब्जेक्ट to amendments from time to time grade O officer shall be considered for promotion next grade A नंतर grade O नंतर grade A होईल ऑन completion of 3 years. म्हणजे 3 वर्षापर्यंत तुम्ही ग्रेड A म्हणून जॉब केला, जर्नलिस्ट म्हणून जॉब केला किंवा जाम म्हणून तुम्ही जॉब केला तर तुम्ही ग्रेड O ऑफिसर म्हणून तुम्ही जॉब केल्यानंतर तुम्ही ग्रेड A मध्ये काय होतात, 3 वर्षानंतर तुम्ही प्रोमोट होण्यासाठी इलिजिबल होतात विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. द सेम वुड बी सब्जेक्ट परफॉर्मन्स अवेलेबल ऑफ वॅकन्सीज एनी अदर क्रायटेरिया. त्यानुसार वॅकन्सी जेवढ्या अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुमचं काय होईल, प्रमोशन होईल. ओके, नंतर एक्झाम होईल, डिपार्टमेंटल एक्झाम झाल्यानंतर तुमचं प्रमोशन होईल. टर्म्स ऑफ अपॉइंटमेंट ऑफ पोस्टिंग, आता टर्म्स काय आहे तर इनिशियल अपॉइंटमेंट ऑफ फॉर द पोस्ट ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O विल बी काय सांगितलं, ऑप्टेन फॉर पिरियड ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग. ओके, त्यांनी सांगितलेलं की 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असेल कशासाठी, ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी किंवा ग्रेड O साठी. आता प्रत्येक ठिकाणी प्रोबेशनरी पिरियड असतो, ते प्रोबेशनरी पिरियड काही लक्षात घ्यायचं नसतो, म्हणजे तुम्ही जॉबला लागले की जॉबला लागलेच असं समजून चालायचं. ते काय नुसतं नावाला असतं, एक फॉर्मॅलिटी असते प्रोबेशनरी पिरियडची, ते सोडून द्या तुम्ही. ओके, नंतर ते काय सांगतात, कॅन्डिडेट कॅन पोस्टेड ॲट बँक्स डिस्क्रिप्शन टू एनी ऑफिस ऑफ द बँक्स डिपार्टमेंट्स ऑफिसेस बिझनेस युनिट द बँक असोसिएट इन्स्टिट्यूशन. तुम्हाला कुठेही जॉईनिंग भेटू शकते, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. असं आडून नाही बसायचं मला इथे जॉईनिंग भेटली पाहिजे, मला नाशिकलाच भेटलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही जे झोन टाकलं त्या झोन मध्ये तुम्हाला कुठेही जॉईनिंग भेटू शकते. ओके, हे लक्षात घ्या. हे झालं जॉईनिंगच्या बाबतीत आणि करिअर प्रोस्पेक्टच्या बाबतीत, टर्म्स अँड अपॉइंटमेंट पोस्टिंगच्या बाबतीत. ओके, टर्म ऑफ अपॉइंटमेंट अँड पोस्टिंगच्या बाबतीत. ठीक आहे, मग सर एक्झाम सेंटर नाशिक आहे का? आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटर जे आहे आपलं नाशिक आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, नंतर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर आणि
मुंबई, ठाणे आणि नाशिक सुद्धा आहे. त्यामुळे अप्लाय करा, सगळ्यांनी अप्लाय करा. सेंटर आहे. ओके, ज्यांनी अप्लाय करायचं सोडलं होतं, नाशिक सेंटर नाहीये, त्यामुळे त्या नाशिक आहे तर त्या प्रत्येकाने काय करा, अप्लाय करा. एक्झाम सेंटर नाशिक सुद्धा आहे. मग अप्लाय कधी करायचं? अप्लाय आजपासून करायचंय 21 नोव्हेंबर 2024 पासून. तर कधीपर्यंत करायचंय? 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत. कशावर करायचंय? तर ही वेबसाईट आहे ऑथेंटिक वेबसाईट आहे idbibank.in. याच्यावर जायचंय, करिअर आणि करंट ओपनिंग वर जायचंय. तिथे तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय करायचं आहे. कशासाठी? ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी, जामसाठी अप्लाय ऑनलाईन करायचं आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. नंतर सर अप्लाय करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे? तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, डेट ऑफ बर्थ असेल, नंतर ईमेल आयडी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी काय पाहिजे, कंपल्सरी पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर काय काय पाहिजे या ठिकाणी, ज्या काही समजा गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे काय पाहिजे, कंपल्सरी पाहिजे. ओके, तर इथे डेट ऑफ बर्थ असेल, ईमेल आयडी असेल, नंतर मोबाईल नंबर असेल, आयडी प्रूफ असेल. ओके, नंतर कॅन्डिडेट्सला काय काय अपलोड करायचंय, तर फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, लेफ्ट थंब असेल, नंतर हँड रिटन डिक्लेरेशन असेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करायचंय. वेबसाईट जी आहे तुमच्या समोर ठेवलेली आहे idbibank.in. या वेबसाईटवर जायचं आणि अप्लाय करायचंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कंपल्सरी पाहिजे फॉर्म भरत असताना. क्लिअर आहे? ठीक आहे. मग जे विद्यार्थी बँकिंगची, इन्शुरन्सची किंवा रेल्वेची तयारी करतात किंवा MBCD तयारी करतात, यांच्यासाठी आम्ही 3 डिसेंबर 2024 या दिवसापासून नवीन मॉर्निंगची बँच जी आहे ती लॉन्च करतो. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहे, समजा ज्यांना बँकिंगची तयारी करायची आहे, ती ऑफलाईन मोडमध्ये बॅच असेल तर ते विद्यार्थी आमच्याशी संपर्क साधू शकता. सुरुवातीचे 3 दिवस जे आहे डेमो लेक्चर फ्री असेल. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी संपर्क साधायचा आहे आणि 3 दिवस डेमो लेक्चरचा जे काही फ्रीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, फायदा घ्यायचा आहे आणि यायचंय बॅचला. ओके, तर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी आपली ऑफलाईन बॅच जी आहे ती चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 3 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये आपलं लेक्चर चालू होईल. ठीक आहे. जे विद्यार्थी युट्यूबला नवीन असतील त्यांनी काय करायचं, युट्यूब चॅनल जे आहे ते आपलं जॉईन करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, नंतर लाईक करायचं आहे. नंतर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे. या टेलिग्रामवर खूप सारी इन्फॉर्मेशन आपण टाकत असतो, PDF टाकत असतो, त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊन जायचंय. नंतर जे की इंस्टाग्रामला विद्यार्थी असतील त्यांनी काय करायचं, साखर एज्युकेशनचं इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा काय करायचंय, तुम्ही फॉलो करायचे विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यावर बँकिंगच्या PDF असेल, एक्झामचं नोटिफिकेशन असेल, करंट अफेअर्स PDF असेल, ऑल बँकिंग एक्झाम अपडेट्स असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही टाकत असतो. त्याकरता तुम्हाला 70 66 79 41 या नंबरवर काय करायचं आहे, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर जो आहे तो फॉरवर्ड करायचा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर जे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांना थँक्यू, धन्यवाद. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, आणि काही सजेशन असेल तुमचे तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.